कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साखरपुड्याच्या तयारीला लागा। पुढच्या आठवड्यात माझा आणि अनुष्काचा साखरपुडा होईल। आदित्य सरांनी पुढच्या आठवड्यात साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलाय। पण मग यानं मी का अस्वस्थ आहे? खरं तर मला या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे। कदाचित तो झाला बी असता, पण मला अनुष्का मॅडम बद्दलची समजलंय ते नक्की काय होतं की माझाच गैरसमज झालाय। दिशा मॅडमच्या बाबतीत जे काय बी झालं त्यामुळे मी जरा जास्तच काळजी तर करत नाहीये ना। तुला काय बी कळेना झालं। पारू, कुठे जातेस? आदित्य सरांसाठी दूध घेऊन जाते। पारू, मला माहिती आहे तू आदित्य दादा आणि प्रीतमची खूप चांगली मैत्रीण आहेस। आणि या तर माहिती आहे ना, आत्ताच आदित्य दादा आणि आईंमध्ये तुझ्यामुळे किती मतभेद निर्माण झाले होते। आता कुठे सगळं सॉर्ट झालंय आणि आदित्य दादा अनुष्का बरोबर साखरपुड्यासाठी तयार झालेत। इतक्यात तुझ्यामुळे काही अडचण नको निर्माण व्हायला। पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे ना। आता प्रॉब्लेम मला मान्य आहे की तुझा हेतू कधीच वाईट नसतो, आय अग्री, पण आत्ता रिस्क नको घ्यायला। आणि तुला आदित्य दादांची काळजी घेण्याची अजिबात गरज नाहीये, कारण त्यांची काळजी घेणारा त्यांचा हक्काचा माणूस, त्यांची होणारी बायको अनुष्का या घरात येणार आहे। तू मला दे दूध, मी घेऊन जाते त्यांच्याकडे। आण ते दूध, मी आदित्य दादांना देऊन येते। तू जा किचन मधली कामं आवर। बराबर आहे प्रिया मॅडमचं, आता त्यांच्या हक्काची व्यक्ती आहे त्यांच्या आयुष्यात। आपलं काहीच काम नाही आता। दादाने घाईघाईत घेतलेला साखरपुड्याचा निर्णय मला का पटत नाही? काहीतरी चुकतंय असं का वाटतंय? मी ओळखतो दादाला, दादा असं नाहीये। त्याचा इतका तडकाफडकी निर्णय घेणं, आणि तोही इतका मोठा निर्णय, त्याने ज्या परिस्थितीत हा निर्णय घेतलाय ना, ते नक्कीच चुकीचं आहे। नाही, मला दादासोबत बोलावंच लागेल। अनुष्का, तू इथे? अरे हो, आमचा साखरपुडा ठरलाय ना, म्हणून मंदिरात गेले होते। तिकडून हा प्रसाद आणला, हे घे। ऍक्च्युली मी रात्रीचं गोड खात नाही, सो सॉरी। अरे मान्य आहे तू गोड खात नसशील, पण हे काही घरी बनवलेला गोड नाहीये। हा मंदिरातला प्रसाद आहे, आणि प्रीतम मंदिरातल्या प्रसादाला असं नाही म्हणत नाहीत। हे बघ, तुझ्या वाटणीचाच राहिलाय, घे। हा, ओके फाईन। प्रीतम, या घरातली माणसं खरंच भोळी आहेत रे। किती पटकन विश्वास ठेवता तुम्ही सगळे माझ्यावर। पण तू ओळखला नाहीयेस अजून मला। माझ्या वाटेत येणाऱ्याचे मी काय हाल करू शकते ना, ते तू बघच। आता तर तू केलास। येऊ मी? नाही, पारू म्हणते तेच बरोबर आहे। आपल्या माणसांसोबत कुठे आलंय हरणं जिंकणं? हरणं जिंकणं तर बाहेरच्या जगासोबत।
आपल्या माणसासोबत कुठे आली हारजीत? मुळात आपल्या माणसांसोबत इगो, ईर्ष्या, स्पर्धा ही नसलीच पाहिजे. इथे तर प्रश्न आईचा आहे. आईचा शब्द खरं करण्यासाठी मी 100 वेळा हारायला तयार आहे. आणि हा जो डिसिजन मी घेतलाय ना, अनुष्कासोबत साखरपुडा करण्याचा, तो योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण आज तो निर्णय घेणं खूप गरजेचा होता आणि तुम्ही घेतलाय. आय एम राईट. आदित्य दादा, तुम्ही अजिबात मनात शंका आणू नका. तुम्ही योग्य तोच निर्णय घेतलाय. रिया, तू दूध घेऊन आलीस? खरं सांगू आदित्य दादा, तुम्ही योग्य वेळी योग्य तोच निर्णय घेतलाय. आईंचं आणि तुमचं नातं ज्या वळणावर येऊन थांबलं होतं ना, ते बघता तुम्ही हा डिसिजन घेणं खूप गरजेचं होतं. पण बघा ना, तुमच्या या एका डिसिजननी आपल्या घरातलं हरवलेलं चैतन्य पुन्हा परत आलंय. थँक्यू. रॉंग डिसिजन. रॉंग डिसिजन आहे तुझं. काय रे? हा? रॉंग. काय काय झालं तुम्हाला? 10 रुपये गेलेत का तुम्ही? हा हा आदित्य दादा, एवढा वाटतो काय मी? हं? हा पण हा दारू प्यायल्यासारखी डिसिजन्स घेतोय. का घेतोय डिसिजन असे तू? सांग, का घेतोस तू असे डिसिजन्स? नाही पटत आहेत तर का घेतोय? बोल ना. काय बोलतोस तू? तुला कळतंय का कसली? आणि तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू परत कधी आयुष्यात दारू पिणार नाही. आणि का दारू प्यायलास? आता जर आईला कळलं तर काय? प्रीतम यार, तू एकटं नाही आहेस आता. ती बायको आहे तुझ्या आयुष्यात. ती जबाबदारी आहे तुझी. तुला कळत नाही का यार? तुला तरी सगळ्यांची काळजी असते. हा, तुला त्या अनुष्काची काळजी, आईची काळजी, प्रियाची काळजी, पण पारूची काळजी नाही वाटत तुला? तुला पण वाटतं खरे की मी दारू प्यायलोय? हा, असू शकतं. काय आहे ना, ह्या घरात ना सगळ्यांना लोकांना जज करायची सवय झाली आता. अरे पारूला पण तुम्ही असंच जज करताय ना. मला सांग, या सगळ्यात पारूची काय चूक आहे? नाही, तुम्ही दोघं माई लेक एकत्र आलात, पण तिचं ब्रँड अँबॅसेडर पद गेलं ना. काय चूक होती रे त्या बिचारीची? त्या अनुष्काने आईला सांगितलं की पारूला ब्रँड अँबॅसेडर पद झेपत नाही. आईने डिसिजन घेतलं. तू चिडलास, आई चिडली. आई चिडली म्हणून तू नॉर्मल झालास. आई खुश झाली, सगळे खुश झाले. पण या सगळ्यात त्या पारूचा ब्रँड अँबॅसेडर पद गेलं, तिथं काय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.